काल भैरवाष्टक स्तोत्र महिमा. चंद्रग्रहण विशेष. मिथुन राशी आजचे भविष्य. नमस्कार माझ्या ज्योतिषवाणी परिवारातील प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो. आजची ही रात्र साधी नाही. आकाशात काहीतरी घडतंय. चंद्राचा तेजोमय चेहरा हळूहळू सावलीने झाकला जातोय. होय, आज आहे चंद्रग्रहण आणि या अद्भुत रहस्यमय क्षणी आपण बोलणार आहोत काल भैरवाष्टक स्तोत्राची महिमा आणि विशेषतः मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा गूढ संकेत. आजचा हा भाग फक्त माहिती देणारा नाही, तो आहे एक प्रवास. भीतीपासून श्रद्धेपर्यंत, अस्थिरतेपासून स्थैर्यापर्यंत, गोंधळापासून स्पष्टतेपर्यंत. चंद्रग्रहण, सावली की संकेत. चंद्र म्हणजे मन, भावना, आईचे प्रेम, संवेदनशीलता. आणि जेव्हा चंद्रावर सावली पडते तेव्हा विश्व आपल्याला सांगतं, थांब, आत डोकाव, तुझा मनातल्या सावल्या ओळख. ग्रहण म्हणजे अशुभ नव्हे, ग्रहण म्हणजे अंतर्मुख होण्याची संधी. विशेषतः मिथुन राशीसाठी. मिथुन, द्वैताची रास. एक मन इथे, दुसरं तिथे. एक विचार हो म्हणतो, दुसरा नाही म्हणतो. आजच्या या ग्रहण काळात तुमचं मन अधिकच अस्थिर होऊ शकतं. काही जुन्या आठवणी डोकं वर काढतील. कोणाचा तरी शब्द पुन्हा मन दुखवेल किंवा अचानक एखादा निर्णय घ्यायची वेळ येईल. पण इथेच उभा आहे एक रक्षक, एक काळाचा स्वामी, एक भैरव. भगवान शिवांचा उग्र पण अत्यंत कृपाळू अवतार काल भैरव. काल म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भय हरून टाकणारा. किती सुंदर अर्थ आहे ना. जो काळावर नियंत्रण ठेवतो तो तुमच्या भीतीवरही नियंत्रण ठेवू शकतो. काल भैरवाष्टक स्तोत्र हे फक्त 8 श्लोक नाहीत, ते आहेत 8 द्वार जे उघडतात तुमच्या जीवनातल्या अडथळ्यांना. देवराज सेव्यमान पावनांग्री पंकजम या शब्दांमध्येच आहे एक स्पंदन. जेव्हा चंद्रग्रहणासारखा संवेदनशील काळ येतो तेव्हा मन अधिक चंचल होतं, विशेषतः मिथुन राशीसाठी. जर तुम्ही आज ग्रहण काळात काल भैरवाष्टकाचा जप केला तर 1. मनातील भीती कमी होईल. 2. अनिर्णय दूर होईल. 3. अचानक येणारे वाद टळतील. 4. आर्थिक अडथळ्यांना दिशा मिळेल. कारण भैरव म्हणजे शिस्त आणि मिथुन म्हणजे विखुरलेलापणा. आज भैरवाची ऊर्जा तुमच्या द्वैताला संतुलन देईल. मिथुन राशी आजचे गूढ भविष्य. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या भगिनींनो, आज तुमच्यासाठी एक विशेष संदेश आहे. आज चंद्र तुमच्या मनभावन क्षेत्रात सावली टाकतोय. याचा अर्थ एखादी स्त्री व्यक्ती तुमच्याशी गैरसमज करू शकते किंवा तुम्हाला वाटेल की कोणी तुमचं ऐकत नाही. पण थांबा, प्रतिक्रिया देण्याआधी आज फक्त निरीक्षण करा. आजच्या दिवशी सकाळी मनात गोंधळ, फोनवर एखादा संदेश जो तुम्हाला विचारात टाकेल. दुपारी कामात लक्ष केंद्रित करणं कठीण जाईल, पण एखादा जुना मित्र मदतीचा हात देईल. सायंकाळी ग्रहण काळ सुरू होताच मनात एक विचित्र शांतता उतरेल. जणू काही आतून कुणीतरी सांगेल, सोडून दे, जे तुझे नाही ते धरून ठेवू नको. ग्रहण काळात काय करावे? मिथुन राशीच्या जातकांसाठी आज विशेष उपाय. 1. काळ्या रंगाचा लहानसा दोरा उजव्या हाताला बांधा. 2. संध्याकाळी दीप लावा, तिळाच्या तेलाचा. 3. ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. 4. शक्य असल्यास एखाद्या भटक्या कुत्र्याला अन्न द्या, कारण भैरवाचे वाहन आहे श्वान. हे उपाय अंधश्रद्धा नाहीत, हे आहेत ऊर्जा संतुलनाचे मार्ग. कथा, एक अनुभव. मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते.
एक मिथुन राशीची स्त्री, खूप बुद्धिमान पण कायम गोंधळलेली. नोकरी बदलावी का? नातं टिकवावं का? घर विकत घ्यावं का थांबावं? प्रत्येक निर्णयात द्विधा मनस्थिती. एकदा चंद्रग्रहणाच्या दिवशी तिने कालभैरवाष्टक ऐकलं. त्या रात्री तिला स्वप्न पडलं, एक मोठं घड्याळ आणि त्यावर थांबलेली काटा. सकाळी उठल्यावर तिला जाणवलं, मी वेळ थांबवू शकत नाही, पण निर्णय पुढे ढकलणं थांबवू शकते. त्या दिवसानंतर तिने एक छोटा निर्णय घेतला आणि त्यातून तिचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. चंद्रग्रहणाचा गूढ संदेश. आजचा ग्रहण तुम्हाला विचारतोय, टी. तुम्ही अजून किती काळ स्वतःलाच फसवणार? टी. अजून किती काळ भीतीपोटी निर्णय टाळणार? टी. अजून किती काळ इतरांच्या शब्दांना मनावर घेणार? भैरव सांगतो, भीती ही सावली आहे. तू फक्त मागे वळून पाहिलंस तर ती नाहीशी होईल. आर्थिक संकेत. मिथुन राशीसाठी आज अचानक खर्च संभवतो, विशेषतः घरगुती वस्तूंवर. पण काळजी करू नका, हा खर्च भविष्यात लाभदायक ठरेल. ग्रहणानंतर पुढील 15 दिवसात एखादी आर्थिक संधी तुमच्याकडे येईल. जुनं थकलेलं पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंध. आज वाद टाळा, विशेषतः सायंकाळी. कोणी काही बोललं तर ताबडतोब उत्तर देऊ नका. आज मौन हेच तुमचं शस्त्र आहे आणि भैरव तुमच्या पाठीशी आहे. आरोग्य. डोकेदुखी, झोप न लागणं, अस्वस्थता हे आज जाणवू शकतं. पण ग्रहण संपल्यानंतर कोमट पाण्याने स्नान करा आणि मनात भैरवाचं स्मरण ठेवा. शेवटचा संदेश. माझ्या प्रिय भगिनींनो, ग्रहण काळ हे कायम राहत नाही, तशी तुमची सध्याची अडचणही कायम राहणार नाही. आज फक्त श्रद्धेने कालभैरवाष्टक ऐका, मनापासून जपा. लक्षात ठेवा, तुमचं द्वैत तुमची कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. कारण तुम्ही 2 बाजू पाहू शकता. पण आज निर्णयाची वेळ आली आहे. भैरव तुमचं रक्षण करो, तुमच्या मनाला स्थैर्य देओ आणि या ग्रहणानंतर तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश उगवो. 3. जर तुम्हाला हा विशेष भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ओम कालभैरवाय नमः कमेंटमध्ये नक्की लिहा. मी पुन्हा भेटेन अशाच एका गूढ, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी भागासह. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, धैर्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. 3D. हर हर महादेव.